आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला। आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती फार मोठ्या प्रमाणात सर्व भारतभर साजरा करतो। खऱ्या अर्थानं बघायला झालं तर सावित्रीबाईंच्या जन्मानंतर गेली 194 वर्ष स्त्री शिक्षणामध्ये आणि येथील सामाजिक परिस्थितीमध्ये जो बदल झाला आहे, तो बदलाचा जर खऱ्या अर्थानं आपण श्रेय कुणाला देऊ तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्याला आपल्याला या भारतीय समाजातील बदलाचं श्रेय आपल्याला द्यावं लागेल। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण साजरा करतो। 1 जानेवारी 1848 या भारतातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी सुरू केली पुण्यातील भिडेवाडा येथे। आणि त्याच्या निमित्तानं 1 जानेवारी नुकताच आपण फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला। खऱ्या अर्थानं पाहायचं गेल्यास तर सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ या भारतामध्ये रोवली। ज्या काळात स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, समाजामध्ये वागण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, ज्या काळामध्ये स्त्रियांना खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यास कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, मग महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये अगदी हिरिहिरीनं भाग घेऊन आणि अगदी सिंहाचा वाटा घेऊन सावित्रीबाईंनी आपलं कार्य पुढे नेलं। मग त्यात विधवा केशवपणाची प्रथा असो किंवा बालहत्या प्रतिबंधक ग्रह असो, अशा विविध समाजोपयोगी कामामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आपले योगदान दिलं। सावित्रीबाई फुले या एक समाजसेविका, आद्य शिक्षिका आणि या भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका होत्या। आणि या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नुकताच तेलंगणा सरकारने एक GR पास केला आहे की 3 जानेवारी हा दिवस तेलंगणासारख्या राज्यामध्ये स्त्री शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। असं सावित्रीबाईंचं काम हे खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय समाजातील सर्व स्त्रियांना व शूद्रातींना प्रेरणा देणारं हे काम आहे। आज खऱ्या अर्थानं जेव्हा आपण पाहतो की खुल्यापणानं इथली भारतातली स्त्री शिकली, समाजातली स्त्री शिकली आणि या समाजाला, या देशाला पुढे नेण्याचं काम करते, पण हे ज्यांच्यामुळं शक्य झालं आणि ज्या महापुरुषांमुळं शक्य झालं, त्या महापुरुषांची ओळख येणाऱ्या पिढ्यांना राहावी, त्या महापुरुषांचं योगदान येणाऱ्या पिढ्यांना कळावं म्हणून हा आपण सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी घेतला। आणि खऱ्या अर्थानं जर सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम हा स्त्रीमुक्ती दिन आणि स्त्री शिक्षण दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे। आणि या सावित्रीबाईंच्या कार्याला सावित्रीबाईंनी आपला शेवटही, सावित्रीबाई 1897ला सावित्रीबाईंचं निधन झालं, 1890ला महात्मा फुलेंचं निधन झालं, पण 1890च्या नंतरही आपलं समाजकार्य, महात्मा फुलेंचे विचार या समाजामध्ये जिवंत राहण्याचं काम सावित्रीबाईंनी सुरू केलं। आणि या प्लेगच्या साथीमध्ये पुण्या आणि परिसरामध्ये जेव्हा प्लेगची साथ भयंकररित्या पसरली आणि जिथं नुकतंच आपण जसं पाहिलं की कोरोनासारख्या संकटासारखीच प्लेगची साथ होती की जिथे घरातले आणि घरादारातले सुद्धा साथ सोडत होते, अशा काळात सावित्रीबाईंनी समाजासाठी अहोरात्र वाहून घेतलं। आणि अगदी शेवटच्या काळामध्ये सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंनी आपला शेवटचा श्वास घेतला। अशा या महान विभूतींना या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करतोय। सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन। जय ज्योती, जय क्रांती। थांब।